आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिवस आहे आणि त्यानिमित्ताने मराठवाड्यामध्ये मुक्ती संग्राम दिवसाचा संपूर्ण साजरा होताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये आज कुणबी प्रमाणपत्र वाटण्याचं काम जे आहे ते पालकमंत्र्यांकडून होताना पाहायला मिळतंय। जवळपास हिंगोली जिल्ह्यामध्ये 50 कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्यात आलेली आहे। या सगळ्या संदर्भात बातचीत करण्याकरता आपल्या सोबत विजय वडेट्टीवार आहेत। विजय वडेट्टीवार जी, खरं तर ओबीसी समाजाचा ह्या सगळ्या संदर्भातला आक्षेप आहे। आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिवस जो आहे तो साजरा केला जातोय, परंतु ह्या सगळ्या शासकीय कार्यक्रमांमध्ये ठिकठिकाणी ओबीसी समाजाची निदर्शनं देखील होतात। असं आहे की मला सरकारचे दुपट्टीपणा, हा दुतोंडीपणा ही सरकारचा आता उघड झालेला आहे। ओबीसी आणि मराठा हे एक जात नाही, हे सुप्रीम कोर्टाने, सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या निकालात स्पष्ट केलेलं आहे। हायकोर्टाने सुद्धा दोनदा हे स्पष्ट केलेलं आहे। तरी पण सरकारची भूमिका आत्ताची ही ओबीसीला ज्या पद्धतीनं खेळवण्याचं काम चाललेलं आहे, ज्या पद्धतीनं ओबीसी समाजाला संपवण्याचंच काम चाललेलं आहे आणि आज मराठवाडा मुक्ती दिनाचं औचित्य साधून जर जात प्रमाणपत्र मराठा समाजांना कुणबी प्रमाणपत्र देत असतील तर मग त्या संदर्भात सरकारची भूमिका स्पष्ट झाली आहे की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का त्यांनी लावलेला आहे आणि ओबीसीचं आरक्षण ओबीसीमध्ये सगळ्या सरसकट मराठा समाजांना घातलेलं आहे, हे आता सिद्ध झालं आहे। एक जी आर एक सरकारने आता तर 15वाडा साजरा करा आणि प्रत्येक तहसीलमध्ये किमान या 15वाड्यामध्ये, या एका 15वाड्यामध्ये किमान 1000 प्रमाणपत्र वाटलेच गेले पाहिजेत मराठवाड्यातील सर्व तालुक्यातील, असाही आदेश दिलेला आहे। आता हे 15वाडा साजरा करतील आणि जो काल एक प्रोफार्मा तयार केला, फॉर्म भरून घेत आहेत, त्या फॉर्म काल आम्ही वाचला, सरकारने तो त्यांच्या साईडवर टाकलेला आहे, वेबसाईटवर आहे सरकारच्या। त्यामध्ये स्पष्ट आहे की आता कोणालाही मराठा समाजाला ओबीसीचं प्रमाणपत्र घेताना कुठेही अडचण येणार नाही, ही सरकारची भूमिका आता स्पष्ट झाली आहे। म्हणून मी वारंवार मुख्यमंत्र्यांना म्हणतो की ओबीसीच्या सगळ्या नेत्यांना बोलवून तुम्ही सांगा आणि आम्ही त्याचं विश्लेषण करू, नेमकं काय तुमच्या मनात आहे आणि तुम्ही काय करू पाहत आहे। मराठवाडा तसंही आता पेटला आहे, ओबीसी वर्सेस मराठा, आता ते आदिवासी वर्सेस बंजारा, हे सगळी जी जाती जमाती एकामेकाविरुद्ध उभं केले जात आहेत आणि यातून राज्याला विकासाच्या बाबतीमध्ये चर्चा करायला वेळच नाही, फक्त आरक्षणाच्या भोवतालच हे सगळा समाज फिरला पाहिजे आणि सरकारची गेलेली अब्रू जे कंगाल करून ठेवलं आहे राज्याला, जे राज्याला आर्थिकरित्या खाईत लोटलेलं आहे, अशा वेळेस काही काम करताच येत नाही, म्हणून आरक्षणाचा लॉलीपॉप देऊन हे लॉलीपॉप चुरपत बसा, तुम्ही चोखत बसा आणि सरकारला काही प्रश्न विचारू नका, असा हा सुनियोजित कट कारस्थान सरकारचं आहे, हे आता स्पष्ट झालेलं आहे। 2 तारखेलाच हैदराबाद गॅजेटचा शासन निर्णय जो आहे तो घेण्याचा निर्णय घेतला सरकारने आणि त्यानंतर लगेचच आज सगळे दाखले वाटले जातात आहेत। इतकी फास्ट शासन यंत्रणा कामाला लागली। आता असं आहे की माझ्या माहितीप्रमाणे 28 लाख जवळपास दाखले वाटून झालेले आहे आणि ते सर्व मराठा, आता आम्ही माहितीच्या अधिकारामध्ये की एकूण किती दाखले दिले, जो तुम्हाला एक फॉर्म भरून घेण्याचा फॉर्म सरकारने तयार केलेला आहे, तो फॉर्म बघितल्यानंतर त्याची माहिती पाहिल्यानंतर, म्हणजे तो फॉर्म माझ्याकडे आहे, मी तुम्हाला फॉर्म्स दाखवतो की त्यामध्ये हा आमच्या सगळ्या लोकांनी वाचावं की यामध्ये सरकारची बेईमानीची भूमिका आहे की इमानदारीची भूमिका आहे, तर हे त्यामध्ये स्पष्ट होईल। हा जर फॉर्ममधल्या अटी आणि शर्ती आपण पाहिल्या, म्हणजे आज सरकारची भूमिका ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही आणि डुप्लिकेट ओबीसीमध्ये भरून ओबीसीचं आरक्षण संपवायचं आणि सांगायचं की ह्या फॉर्ममध्ये काय अटी आहेत बघा। अर्जदार पुरोधाचा वास्तवाचा तपशीलबाबत खालीलपैकी कागदपत्रे जोडले आहे। शाळा दाखले, नोंदणीकृत दस्त, ग्रामपंचायत दाखले, महसुली दस्त, इतर कोणतेही शासकीय दस्त, माननीय न्यायमूर्ती श्री संदीप शिंदे निवृत्त समितीने ठरवून दिलेले दस्त। आता ह्या शिंदे समिती तरी अधिकृत आहे काय, याला कुठला अधिकार आहे? त्याच्या पलीकडं कुणबी मराठा जात प्रमाणपत्र काढण्यासाठी
चौकशीसाठी जोडलेली सर्वसाधारण कागदपत्रे, अर्जदारांच्या कुटुंबात, नातेवाईकात, कुणबी मराठा, कुणबी मराठा मिळालेल्या जात प्रमाणचे जात वैधता प्रमाणपत्राची प्रत, दुसरा अर्जदार यांचे वडील, आजोबा, सख्खे भाऊ, सख्खी बहीण, सख्खे काका काकी त्या आत्या यांचा शाळा सोडल्याचा दाखला व प्रमाणपत्र. याच्या पलीकडचं सांगतो, नातेवाईकांनी प्रतिज्ञाबद्ध दिले आहे काय, नातेवाईकांनी हे महत्त्वाचं आहे. 3 म्हणजे अर्जदार यांची सामाजिक पार्श्वभूमी, गावातील कुळातील इतर व्यक्तींना कुणबी जातपत्र प्रमाणपत्र दिले आहे काय, होय नाही, जर मिळाले असल्यास अशा व्यक्तीची नावे व त्यांच्या अर्जदारांचे नाते. आता नाते जोडले, इथून 3ऱ्या नंबरपासून जोडले, 2 पर्यंत बरोबर ठेवलं, 3ऱ्यापासून जोडले. नातेवाईकांनी प्रतिज्ञापत्र दिले आहे काय, म्हणजे हा माझा नातेवाईक आहे, त्याची पोरगी मराठ्याची कुणब्यानं दिली, कुणबींची मराठ्या दिली की झालं, ते नाते जोडलेत. पण हे नातं कुणबी मराठ्यासाठीच काय, मग इतरांसाठी होतं काय, नाही, फक्त एवढ्यापुरतीच. परंतु हा मग सरसकट आरक्षणाचाच हा सगळा हेतू होतोय का ह्या सगळ्या नंतर हा जो आहे जातीबद्दल कोणताही पुरावा नसल्यास त्याबाबत प्रतिज्ञापत्र दिले आहे काय, म्हणजे नसल्यासही प्रतिज्ञापत्र द्या. मी हो, कुणबी ही संबंधित सण उत्सव उदाहरणार्थ बैलपोळा इत्यादी साजरे होतात का, आता सगळेच बैलपोळा साजरा करतात, जो शेती आहे शेतकरी आहेत ते सगळेच करतात. अर्जदारांच्या कुणबी प्रमाण जात प्राप्त झालेल्या कुटुंबाप्रमाणेच चालीरीती व रीतिरिवाज आहे का. अरे मराठवाड्यात सगळ्यांचा रीतिरिवाज, सगळा मुसलमान शेती करणार असेल तरी तो बैलाची पूजा करतो, आणि जैन असेल तरी करतो, माळी असेल तरी करतो, कुणबी असेल तरी करतो, मराठा असेल तरी करतो. पाहत हे किती मूर्खपणाचा सगळा नमुना आहे. कुटुंबात कुलदैवत कोणते आहेत, आता मराठा कुणबी बहुजनांचं कुलदैवत आई तुळजाभवानीचं आहे. जो महाराष्ट्रात आहे त्याचं कुलदैवत आम्ही आई भवानीलाच म्हणतो, मी पण आई भवानीलाच कुलदैवत म्हणतो, तर सगळेच कुलदैवत आईला भवानीला म्हणतात. आता हे जरा हे अतिच झालं. याच्यातून मूळ गावात समान आडनावाची कुटुंबे व नातेवाईक करून बहुसंख्येने एकत्रित आहात काय. आता सांगा, समान आडनावाचे अनेक जातीत लोक आहेत, ते बौद्धात आहे, ते आदिवासी आहेत, ब्राह्मणात आहे, ते मराठ्यात आहे, ते कुणबीत आहे, ते माळीत आहे, ते तेलीत आहे, बंजारात आहे, धनगरात आहेत, वंजारीत आहेत, अनेक सामे नाव आहे. जाधव आडनाव हा मराठ्यात आहे, कुणबीतही आहे, धनगरातही आहे, बंजाऱ्यातही आहे, शेलू कास्टमध्ये सुद्धा आहे. हां, आता देशपांडे सुद्धा अनेक झालेत, शेलू कास्टमध्ये आहे देशपांडे, कुलकर्णी आहेत शेलू कास्टमध्ये. यावरून काय ओळखायचं. आणि हे सरसकट या सरकारचं षडयंत्र, ओबीसीला सत्यानाश करून आपली पोळी शेकून काही नाही, फक्त भुलटापा देत त्यांची बनवाबनवी करायची एवढाच आहे. आणि सरसकट प्रमाणपत्र देऊन मोकळे व्हायचा आणि वाद संपवून टाकायचा. ओबीसी खड्ड्यात जावं, त्याचा वाली कोणी नाही. 354 जातीचा समूह आहे, त्यामुळं या 300 जाती एकत्र येत नाहीत. हे काही आपलं वाकडं करत नाहीत आणि यांना चॉकलेट दिला तर हे चुरपत बसतात, अशी भूमिका सरकारची असावी. परंतु ओबीसी उपसमिती काय करते, ओबीसी उपसमितीमध्ये मंत्री आहेत एवढे, अध्यक्ष बावनकुळे आहेत, मग ते ह्या सगळ्या प्रश्नांवरती उपस्थित प्रश्न करत नाहीत काय. त्याला काय उपसमितीला, ते सगळे सरकारचीच माणसं. राजा बोले दल हाले, आता राजा बोले ना दाढी हाले, एवढाच फरक आहे. काय फरक आहे त्याला कोण करणार आहे. कोणाची अवकात आहे काय. अवकात हा शब्द मुद्दाम वापरतो, तिथे विरोध करायची कोणाची हिंमत आहे. हे केवळ सोंग, फार्स, दिखावा की आम्ही काहीतरी करत आहोत, त्याच्यातून काही निष्पन्न होणार नाही. परंतु काल देखील बैठक झाली, भुजबळांनी सांगितलं की जे चुकीचे म्हणजे ज्यांच्याकडे डॉक्युमेंट्स आहेत ती पडताळणी करता एक समिती निर्माण केली पाहिजे निवृत्त न्यायाधीशांच्या उपस्थितीमध्ये. त्याच्यामुळे कुणबी दाखले देत असताना कोणत्याही प्रकारची फॉर्जरी होणार नाही. फॉर्जरीचे पेपर्स त्यांनी देखील दाखवले आहेत, पण त्यांची दखल घेतली भुजबळांच्या म्हणण्यांची. झालंय ते मान्य केलंय समितीने, केलाय ठराव मंजूर. हे बोलतात, मीडियामध्ये या छापून येतं, पण प्रत्यक्ष होतं काय. पंकजा मुंडेंनी सांगितलं, काय सांगितलं, श्वेतपत्र झाली काढतात, श्वेतपत्र काढतायत की या संदर्भात कुणबी मराठ्यांना कोणते कुणबी प्रमाणपत्र दिलेत त्याची श्वेतपत्र काढा. काही दखल घेतली. हे कशासाठी आहे. हे पडद्याच्या पुढचे हिरो आहेत का पडद्याच्या मागचे आहेत. फक्त यांना काही मेकअप करून दिला आणि एवढ्यापुरतीच ठेवला आहे बोलायला. मेकअप झाला बोलून की मेकअप उतरून टाका, जे सोंग असतं ना ते काढून टाका, अशासाठी आहे काय की तिथे अधिकारासाठी बसवलं आहे. कुठलाच काही करू शकत नाही ते. हे सगळे दबावात आहेत, ओझ्याखाली दबलेल्या सत्तेच्या. आणि दबाव आणि सत्तेच्या ओझ्याखाली दबलेला माणूस हा
स्वच्छंदपणे न्याय देऊ शकत नाही आणि प्रामाणिकपणे न्यायाची त्याच्याकडून अपेक्षा ठेवता येत नाही. परंतु भुजबळ साहेब तर उद्या तुमच्या नागपुरात येऊन समता परिषदेच्या लोकांची बैठक घेणार आहे, नागपुरामध्ये मोठ्या मोर्चाची तयारी करणार आहेत का? तुम्ही एकीकडे वेगळी भूमिका मांडताय, भुजबळ एकीकडे भूमिका वेगळी मांडतात का? तुम्ही एकमेकांशी बोलणं कॉर्डिनेशन झालं आहे का? नाही, असं आहे, भुजबळ साहेब सत्तेत आहेत, अधिकार त्यांच्याकडे आहे. आता मी तर काल वृत्तपत्रात वाचलं की त्यांची कोर्टाने पुन्हा नव्यानं फाईल उघडी करायचा, काय ते जुनी फाईल उघडी, मी वाचलं पेपरात. तर यावरून छगन भुजबळ सावधान, तुम अपने मर्यादा में रहो, हा इशारा आहे का भुजबळ साहेबांना की ओबीसीची बाजू घेताना समझदार हो कि बेसमझदार नहीं बनना, नहीं तो न्यायालय के आपको खड़ा करने के लिए हमें टाइम नहीं लगेगा, असं वगैरे काय म्हणायचं आहे का? हे दोन्ही प्रकरण, थांबलेली प्रकरणं परत काढली, पुन्हा काहीतरी त्यांना दिलासा दिला म्हणतात, पुन्हा मारतात. तर ते परिस्थिती पाहून सगळा खेळ चाललेला आहे. भुजबळ साहेब जात आहेत, घेत आहेत, त्यांची समता परिषद संघटना आहे, मेळावा घेत असतील तर आनंद आहे. भुजबळांचा ओबीसी नेते म्हणून ते काम करत आहे. परंतु सरकारमध्ये राहून भुजबळ साहेब लढण्याच्या मर्यादा आहेत. जे सरकारच्या बाहेर भुजबळ साहेबांची छाती जी होती ती छाती अत्यंत मजबूत होती. आत्ता ती छाती तशाच मजबूतीनं जर लढतील तर आम्ही नेहमी त्यांचं स्वागत करू. सर, एक शेवटचाच प्रश्न, मीनाताई ठाकरे पुतळा जो आहे शिवाजी पार्कातला, त्या मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावरती कुणीतरी अज्ञाताने ऑइल पेंट फेकलं, त्यामुळे शिवसैनिकांच्या भावना ज्या आहेत त्या भडकल्या आहेत. नाही, असं आहे की हे कोणीतरी विकृत प्रवृत्ती असतील आणि या विकृत प्रवृत्ती नेहमी असे धंदे करत असतात. त्यामुळं ते शोधून ते सापडू, ज्याला जो कोणीही करत असेल त्याच्यावरती कारवाई करण्याची आवश्यकता आहे. आणि खरं आहे की शिवसैनिकांच्या मीनाताई ठाकरे या एक मातोश्री समान त्यांना मान सन्मान आणि त्यांचं एक श्रद्धास्थान होतं. अशा श्रद्धास्थानांना कोणाच्याही भावनांना ठेच पोहोचेल अशा प्रकारची जर कोणी विकृती करत असेल तर मला वाटतं की त्या संदर्भात त्वरित कारवाई झाली पाहिजे आणि ती कारवाई सरकारकडून करावी अशी माझी अपेक्षा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज वाढदिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीच हे जगातले सगळ्यात मोठे ब्रँड आहेत असा उल्लेख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकीकडे करताना पाहायला मिळतात आहेत. काय सांगाल या सगळ्या ब्रँडच्या सगळ्या राजकारणात? असं हे आपल्या देवेंद्रजी म्हणतायत तर ते ब्रँड आहेत. आता भाजपाचा ब्रँडला त्यांना तर दाखवाच लागणार जगाचा ब्रँड म्हणून. मला वाटतं की ब्रह्मांडाचं ब्रँड म्हणू नये, म्हणजे आम्ही काहीतरी आम्हाला शिल्लक आहे. कारण जगाचा ब्रँड म्हणलं तर ठीक आहे, जगाच्या पलीकडे पुन्हा ब्रह्मांड आहे, तर तिकडे सुद्धा आमच्यासाठी जागा ठेवावी अशी त्यांना आमची विनंती आहे. धन्यवाद विजय वडेट्टीवारजी, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. विजय वडेट्टीवार होते, काँग्रेसचे विधिमंडळाचे नेते आहेत. खरं तर सरकारकडनं जी कुणबी प्रमाणपत्र वाटण्यात येत आहे त्या सगळ्या संदर्भात आक्षेप जो आहे तो वडेट्टीवारांकडनं नोंदवण्यात आलेला आहे. विजय वडेट्टीवार म्हणतात आहेत की सरकारी यंत्रणा जी आहे ती अतिवेगाने मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र वाटण्याच्या संदर्भात कामाला लागलेली आहे. सरकारने हा सरसकट आरक्षणाचंच हे धोरण जे आहे ते प्रमाणपत्र वाटण्याच्या संदर्भात अवलंबलेलं आहे. त्यामुळे सरकारने या सगळ्या गोष्टींकडे डोळे खोलून पाहावं आणि त्याचसोबतच ओबीसी उपसमिती जी आहे ती निर्माण केली आहे त्या ओबीसी उपसमितीने देखील ओबीसींच्या हिताकरता निर्णय लवकरात लवकर घ्यावे, अन्यथा ओबीसी समाजाच्या आरक्षणाला मोठा फटका बसेल असं मत जे आहे ते विजय वडेट्टीवार यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट आदिल शेखसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.